नमस्कार मराठी रसिक हो. मी प्रकाश पवार दुर्मिळ कथाकथन मालिकेत आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या मालिकेत वपू आणि पु ल यांच्या कथाकथनमध्ये इतरत्र सहजासहजी न मिळणाऱ्या कथा मी आपल्यासमोर यथाशक्ती सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. याआधी मी सादर केलेल्या वपूंच्या किंवा पुलंच्या कथा जर तुम्ही ऐकल्या नसतील तर डिस्क्रिप्शनमधील कथांच्या लिंकवर जरूर क्लिक करा. आजची दुर्मिळ कथा आहे परोपकारी गंपू. व्यक्ती आणि वल्ली या कथा संग्रहातील. लेखक आपल्या सर्वांचे लाडके पु ल म्हणजेच पु ल देशपांडे. पुलंनी व्यक्ती आणि वल्ली टिपल्या त्या माणुसकी खातर. या वल्लींनाही एक व्यक्तित्व आहे, दोषांच्या राशीतील गुणांची अकल्पित रेषा पुलंनी त्यांच्या शैलीत अचूकपणे टिपलेली आहे. तर चला ऐकूया अशाच एका वल्लीची कथा, परोपकारी गंपू. गंपू जन्माला आला तो हितचिंतक म्हणूनच. मला खात्री आहे की जन्माला येणारा प्रत्येक जीव भोकांड पसरून येतो, पण गंपूने जन्मल्याबरोबर आईला नसले तरी सुईणीला नक्की विचारले असेल, कसं काय गोपिकाबाई, तब्येत ठीक आहे ना? तुकारामांचे धंद्याबिंद्याचे पार वाटोळे झाल्यावर तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता असं म्हणाले असतील, पण गंपू जन्माला आला तोच उपकारापुरता. केवळ आईची वात्सल्य भावना तृप्त करणे आणि वडिलांना वारसाची सोय करणे ह्या पलीकडे गंपूचा जन्माला येण्यात देखील दुसरा कोणताही हेतू नसावा. इतका उपकारी पुरुष यापूर्वी भूतलावर नांदला असेल की नाही देव जाणे. गंपू कपडे शिवून घालतो ते केवळ बाबूराव शिंप्याचा धंदा चालावा म्हणून. जेवतो ते किराणा भुसार दुकानदारावर उपकार म्हणून. सरकारी कचेरीत नोकरी करतो पंचवार्षिक योजना यशस्वी व्हावी म्हणून. शाळा कॉलेजात देखील मास्तरा प्रोफेसरांची चूल पेटावी म्हणून गंपूने इतरांपेक्षा चांगला भक्कम तळ दिला होता. आणि शेवटी लग्न केले, ते देखील सासऱ्यांचा एक नवमांश भार उतरावा म्हणून. हे मी माझ्या पदरचे नाही सांगत, खुद्द गंपूच लग्नाची आमंत्रण पत्रिका घेऊन आला तो हेच सांगत. 9 मुली रे त्या अण्णासाहेबाला. दिवस हे असे. त्यातून भोर संस्थानात खाजगीकडे होता, तिथून रिटायर झाला. त्यात काय शिल्लक असणार त्याच्याकडे आता? तशी मला जिमखान्यावरच्या काथ्यावाल्या कुरुळकरांची एकुलती एक मुलगी सांगून आली होती. गरजावई प्लस काथ्यांच्या धंद्यात पार्टनरशिप. पण मला पटलं नाही. बरं, ती कुरुळकरांची मुलगी दिसायलाही खूप गोरी होती. मला ते रॉंग वाटलं. तर्जनीने टकलावरचा घाम गोळा करून झटकीत गंपू सांगत होता, ही मुलगी काळी आहे, आय ऍडमिट, पण रूपावर काय आहे? मी विचार केला, आपल्या हातून जर एखाद्याचा भार हलका होत असेल तर का करू नये? काय वहिनी? मग वहिनींनीही गंपू भाऊजीस अनुकूल मत दिले. शाळेपासून मी आणि गंपू बरोबर होतो. परोपकार हा बालपणापासून मुरलेला. वर्गातल्या मुलांच्या पुस्तकांना गंपूने कवरे घालायची. मास्तरांची मंडई करायची. प्रेक्षणीय स्थळांची ट्रीप असली की गंपू चहा कॉफीच्या व्यवस्थेत. कॉलेजात देखील सिनेमाला निघालो की तिकिटे काढण्याची व्यवस्था गंपूकडे. सामान्यतः 5 फुटांच्या आत उंची, कमालीचे टकटकीत डोळे, तुकतुकीत कांती, त्याहूनही तुकतुकीत आणि वयाच्या 19व्या-20व्या वर्षीच पडलेले टक्कल, खाकी फुल पॅन्ट व हाफ शर्ट घातलेला आणि सायकलीला किमान पक्षी तऱ्हेतऱ्हेच्या अर्धा 1 डझन पिशव्या लटकावलेल्या. हे त्याचे ठराविक ध्यान. एक वेळ दत्तांच्या आसपास कुत्री नसतील, पण गंपूच्या हातात स्वतःखेरीज इतरांच्या पिशव्या नाहीत हे घडलंच नाही. कुणाच्या बाळंतविड्याची तयारी करण्यापासून तो अखेरची सामग्री आणण्यापर्यंतचे कार्य एकाच उत्साहात करण्याचे कसब असलेला गंपूखेरीज अन्य प्राणी माझ्या पाहण्यात नाही. शुद्ध आगाऊपणाच्या आधारावर गंपूचा बुटका आणि सुशिक देह उभा आहे म्हणणे चूक आहे. हा देह इकडून तिकडे धावतो आहे. स्वतःच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला आलेला गंपू जाता जाता, वहिनी, सहस्त्रबुद्धे मंडळीत कडवेवाल फर्स्ट क्लास आले आहेत. एवढ्या लग्नाच्या गडबडीतून मोकळा झालो की आणून टाकतो, हे सांगून जायला गंपू विसरला नाही. जणू काय दुसऱ्या कुणाच्या तरी लग्नाच्या भानगडीत तो गुंतला होता. गंपूच्या वडिलांनी आणि मातोश्रीने तर आपल्या ह्या एकुलत्या एका चिरंजीवापुढे केव्हाच हात टेकले आहेत.
अगदी लग्न लागायचा प्रसंग. भटजींनी गंगा सिंधू सरस्वती वगैरे नद्यांना हाके घालायला सुरुवात केली होती. बोहल्यावर गंपू उभा होता. इतका स्वस्थ, एका जागी उभा राहिलेला. अनेकांनी त्याला एकदाच पाहिला. बाजूला मी उभा होतो. कावेरी शरयू महेंद्र तनया. भटजींनी तनयावर आ लावला होता. घटिका पात्र बुडायला थोडा अधिक अवकाश असला की भटजी मंडळी थोडीशी गायकी दाखवतात. तसा प्रकार चालला होता. गंपू काही पुटपुटल्यासारखे वाटले म्हणून मी थोडा जवळ गेलो. गंपू स्वतःच मंगलाष्टके म्हणत होता. त्याला प्रामाणिकपणे वाटले की भटजी महेंद्र तनयाच्या पुढली नदी विसरले. तो भटजींना ऐकू जाईल अशा आवाजात चर्मनवती चर्मनवती म्हणून प्रॉम्प्टिंग करत होता. मी त्याला तशा अवस्थेत डोळ्यांनी चापला. माझ्या दृष्टीला दृष्टी भिडताच गंपूने मला डोळ्याच्या खुणेने जवळ बोलावले. आता वाजंत्री गलबला न करणे वगैरे इशारे चालू झाले होते. तरीही त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून हा श्रीधर स्वरूपवर मला अंतरपाटा पलीकडून खुणावीत होता. मी गेलो. तशा अवस्थेत एका हातात हार घेतलेल्या गंपूने आपल्या हातातला हार माझ्या हातात देत सांगितले, पुरुषोत्तम, हा हार मी आमच्या सुप्रिटेंडच्या गळ्यात घालायला आणला होता. त्या पलीकडे तिकडे टोपलीत दुसरा हार आहे, तो चटकन घेऊन ये बघू. मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि तेवढ्यात वाजवा रे वाजवा झाले आणि सुप्रिटेंडचा हार भावी पत्नीच्या गळ्यात गंपूने अत्यंत नाईलाजाने घातला. आपल्याला अनेक विषयात उत्कृष्ट गती आहे याची गंपूला अकारण खात्री आहे. कुणाशी बोलायला त्याला परिचय विधीचा उपचार लागत नाही. एका सर्वसामान्य पुढाऱ्याला हल्ली तुमची भाषणं पूर्वीपेक्षा बरी होतात. हे तो पुढारी लहानपणी गंपूच्या घरी पानक्या असावा अशा अधिकाराने गंपूने ऐकवले. त्याबद्दल आम्ही त्याला फाईलावर घेतले. तर गंपूचे एक्सप्लेनेशन असे, हे पहा, आम्ही त्याच्या व्याख्यानाला गेलो नाही तर तो पुढारी राहणार का? वी आर ए पार्ट अँड पार्सल ऑफ हिज पुढारीपणा. द्वैभाषिक इंग्रजी बोलण्यात तर गंपूचे तोंड धरणे अशक्य आहे. अरे म्हणजे काय, तू त्याला जाऊन शब्बासकी द्यायची? मग काय, शाल आय नॉट टेल हिम की बुवा दिस इज व्हॉट आय फील? कमाल आहे तुमची. बर, तो पुढारी मरू दे तिकडे. शनिवारी संशय कल्लोळला येणार का? आय एम गोइंग टू द थिएटर. तिकीट काढू? आणि शनिवारी 10-12 मित्रांची तिकीटे घेऊन गंपू थिएटरवर सर्वात आधी शेंगा तोंडात टाकीत उभा. या आलात का? जणू काय आपण कंपनीचे मालक आहोत अशा थाटात आमचे स्वागत करीत गंपू म्हणाला, गणपतरावांना बजावून आलोय. फाल्गुनराव पूर्वीच्या गंधर्व कंपनीच्या थाटात झाला पाहिजे. तुझी ओळख आहे का त्यांची? इतकी वर्ष गंपूची ओळख असून देखील हा प्रश्न विचारायचा मूर्खपणा करायची माझी सवय जात नाही. ओळख? ओळख कशाला? दमड्या मोजून वी आर गोइंग टू सी हिज प्ले. चला, दुसरी घंटा वाजली आहे. पण बाकीचे कुठे आहेत? सगळे आत बसले आहेत. राम्या आला नाही? येईल एवढ्यात. राम्या ह्या शब्दाने जी व्यक्ती डोळ्यापुढे उभी राहावी तसला हा राम्या नाही. चांगला लंडनला जाऊन FRCS होऊन आलेला आमचा हा सर्जन मित्र आहे. आणि गंपू 6 वेळा इंटर सायन्सला बसला पण कुणाचाही उल्लेख एकेरी करायचा हे बालपणीत स्वीकारलेले त्याचे व्रत आहे. बापाला बाप म्हणणारा हा आमचा एकमेव मित्र. नाटक चालू झाले आणि गाणे सुरू होताच गंपूने नेहमीप्रमाणे तिकिटांच्या पैशाचा हिशोब सुरू केला. राम्या, 14 रुपये 6 काढ. अरे हळू, गाणं ऐक. हॅट, हे काय गाणं ऐकतोस? नारायणरावांची गाणी ऐकली आहेत मिस्टर आम्ही. हिच्यात काही दम नाही. बस सुरू झाल्यावर कंडक्टर पैसे वसूल करतो तसे नाटकातले गाणे सुरू झाले की गंपू मित्रांकडून तिकिटाचे पैसे वसूल करायला लागतो. नाटकात गाणी ही केवळ मंडळींना थोडी आपापसात गप्पा मारायला विश्रांती मिळावी म्हणून योजण्यात आलेली एक सोय आहे असे त्याचे ठाम मत आहे. नारायणरावांची गाणी ऐकली आहेत असे उल्लेख केवळ आगाऊपणाचे द्योतक म्हणून. बाकी गाणे ह्या विषयात नव्हे, एकूण कुठल्याच विषयात काहीही न कळता प्रचंड आत्मविश्वास ह्या एकमेव भांडवलावर त्याचा उत्साह टिकून आहे. सायकलीला शेजाऱ्यांच्या 6 पिशव्या लटकलेल्या असल्या तरी त्यांनी आणायला सांगितलेल्या वस्तूच गंपू आणतो
हा भरवसा नाही. काकू, माझा ऐका. साबणचुरा हवाय ना तुम्हाला? लिव्ह इट टू मी. आज 25 वर्ष साबणचुऱ्याचे 1000 तरी नमुने मी वापरले आहेत. काकू निमूटपणे गंपूने आणलेला साबणचुरा घेऊन आत जातात. मंडईतून मटार आणायला सांगितला तर गवार आणायची आणि गवार ही मटारपेक्षा अधिक प्रोटीनयुक्त कशी आहे हे सिद्ध करायचे. हे त्याचे कार्य वर्षानुवर्ष चालू आहे. पंचवार्षिक योजना वगैरे प्रकरणे हल्ली लोकांना कळायला लागली, परंतु गंपूने आजवर 100वर योजनांचा निकाल लावला आहे. चाळीत प्रत्येक उत्सव सार्वजनिक स्वरूपात करायचा. या योजनेत तर पोरांची बारशी देखील वी मस्ट फिनिश ऑन ए पर्टिक्युलर डे. ह्या त्याच्या कल्पनेने अनेकांना त्याने झीट आणली होती. सर्व क्षेत्रात त्याच्या ओळखी आहेत. कुठल्या स्टुडिओत कुठले पिक्चर शूट होते आहे ही वर्दी गंपूला आधी. कुणाच्या स्टोरीत दम आहे, कुणाच्या गाण्याच्या चाली कुठून चोरल्या आहेत, कुठल्या नटीला किती हजाराचे कॉन्ट्रॅक्ट झाले, या इत्तंभूत बातम्या त्याला कशा लागतात त्याचे त्यालाच ठाऊक. आयुष्यात गंपू मॅट्रिकची परीक्षा पास कसा झाला हे कुणालाही न सुटलेले कोडे आहे आणि तोही पहिल्या झटक्याला पास झाला. त्यानंतर ICS ला जाऊ की MBBS ला जाऊ हे आत्ताच सांगा. असा आपल्या तीर्थरूपांना गंपूच्या भाषेत बापाला त्याने खडा सवाल टाकला होता. पर्सनली आय शुड लाईक टू बी ए आपलं डॉक्टर. तुम्ही म्हणत असाल तर आय हॅव नो ऑब्जेक्शन टू बिकम ICS कलेक्टर. हे त्याचे त्यावेळेचे शब्द. फर्स्ट इयर मधूनही गंपू निसटला आणि मग इंटरला जे त्याचे एकदा डेरे पडले ते काही हल्ले नाहीत. त्यावेळी देखील नवीन मुलांना इंटर सायन्सचा अभ्यास कसा करावा या विषयावर त्याचा न विचारता मोफत सल्ला चालूच होता. पुराणात जसा काही देवांना चिरतारुण्याचा वर आहे तसा गंपूला चिरप्रसन्नतेचा वर आहे. ब्राउनिंग नंतर स्वर्गात देव आहेत आणि जगाचं एकूण सर्व काही ठीक आहे असे अधिकारवाणीने म्हणणारा माझ्या पाहण्यात तरी फक्त एक गंपूच. ती देवदत्त प्रसन्न मुद्रा घेऊन तो सर्वत्र संचार करत असतो. जिमखान्यावरच्या थिओसॉफिक क्लब पासून तो वज्रदेही गणपतीच्या मांडवापर्यंत कुठेही आढळतो. निवडणुकांच्या धामधुमीत तर गंपूचा पक्ष कोणता हे खुद्द त्यालाच सांगणे कठीण होते, कारण प्रत्येक मिरवणुकीत भाग घेणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे अशी त्याने मनाशी खुणगाड बांधून ठेवली आहे. जनाजा असो, तिरडी असो किंवा शवपेटिका असो, गंपूला सारखीच आपुलकी वाटते. या क्षेत्रात तर त्याची गती विशेष आहे. शेवटच्या वस्तूंची खरेदी करताना देखील तो घासाघीस करतो. हातातल्या अंगठीने मडके वाजून घेणारा असा महाभाग हा एवढाच. नेहमीच्या गिरायकाला बनू नका मिस्टर. हे वाक्य गंपू खेरीज इतर कोणाच्याही तोंडून शेवटचे सामान देणाऱ्या त्या दुकानदाराने कधी ऐकले नसेल. काही बाबतीतले त्याचे धैर्य तर वाखाणण्यासारखे आहे. आमच्या सेक्शनमधल्या हेड क्लार्कला हार्ट अटॅक आल्याचे कळल्यावर गंपू तडक त्याच्या घरी गेला. कोण डॉक्टर? सातपुते. हेड क्लार्कने पडल्या पडल्या कन्हत उत्तर दिले. सातपुते इज अ फूल. माझा ऐका, त्यांनी सांगितलं ना हार्ट अटॅक म्हणून. इट मस्ट बी समथिंग एल्स दॅन द हार्ट अटॅक. तुम्ही मालिश करून घ्या. पण सातपुत्यांनी पडून राहायला सांगितलंय ना हो, हेड क्लार्कचे कुटुंब म्हणाले. व्हॉट एल्स कॅन दॅट मूर्ख फेलो से? पडून काय राहा, मी मालिश करतो. उद्या चालत याल पेंडसे साहेब. टेक इट म्हटलं फ्रॉम मी. काकू, मोहरीचं तेल आहे, डोंट वरी. गंपू सटकला. मोहरीचं तेल स्वतः घेऊन आला आणि हेड क्लार्कचा जो जो म्हणून अवयव हाती लागला तिथे तिथे त्याला रगडून काढले. हेड क्लार्क घुरासारखा ओरडत होता. 6 महिन्यांनी हेड क्लार्कची सूज उतरली. तेव्हा गंपू छातीला हात लावून, इट इज बिकॉज ऑफ द मालिश बरं का पेंडसे साहेब, नाहीतर यू वुड नॉट हॅव सीन द लाईट ऑफ द डे म्हणून प्रसन्न चेहऱ्याने त्यांचे सेक्शनमध्ये स्वागत करीत होता. ह्या सर्व कार्याला गंपूला परमेश्वराने सनसनीत आवाज दिला आहे. सामान्यतः 100 लोकांशी एका वेळी आपण बोलत आहोत अशा थाटात गंपू साध्या बोलण्यालाही आवाज लावित असतो. त्यामुळे इतरांनी तोंड उघडूनही काही फायदा होत नाही. महागाई भत्त्यासकट 125च्या पलीकडे मासिक आमदानी नसलेल्या गंपूला ही प्रसन्नता टिकवता येते कशी याचे आम्हाला आजन्म कुतूहल आहे. त्याच्या वडिलांना काही पेन्शन येते, परंतु गंपूने
तुमचे पैसे आता तडक बँकेत ठेवीत चला. असे बापाला ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे स्वतःचा हक्काचा पैसा खर्च करायची बापाला छाती होत नाही. अगदी लहानपणापासून स्वतःच्या वडिलांवर गंपूने एक विलक्षण वचक बसवला आहे. गंपूचा बाप एकूण हाडाचाच गरीब, परंतु त्याला अधिक गरीब करण्यात गंपूने फार हातभार लावला आहे. पितृसेवेने तर म्हातारा जेरीला आला आहे. रोज स्वतः झोपताना झोपलेल्या म्हाताऱ्याला जागे करून त्याच्या पावलांना वाटी घेऊन तेल चोळण्यात गंपूला आपण म्हाताऱ्याची झोप मोड केल्याचे दुःख सुद्धा होत नाही. बापाला ब्लड प्रेशर बीड प्रेशर काही नाही आमच्या. सेवा काय करतोय मिस्टर? हा उगीच नाहीये. बरोबरीचे म्हातारे थकले. बाप ठणठणीत आहे की नाही माझा? तळव्याला खोबरेल चोळतो रोज झोपताना. एक दिवस क्रम चुकला नाही. लेट इट बी अ मध्यरात्र, पण तेल चोळल्याशिवाय झोपणार नाही. आस्क माय वाईफ. तुला सांगतो, तळवे थंड राहिले पाहिजेत म्हणजे मेंदू थंड राहतो. आणि मेंदू थंड असला ना म्हणजे ब्लड प्रेशरची ताकद नाही माणसाच्या वाटेला जायची. का रे, तुझ्या बापाचं वय काय असेल? 60. पुढच्या वर्षी 61 साजरी करतोय. कोणाची? कोणाची काय? माझ्या बापाची. कशाबद्दल? कशाबद्दल? व्हॉट अ क्वेश्चन. 61 कशाबद्दल? अरे पण तुझे वडील काय पुढारी आहेत? नॉनसेन्स. 61 वर्ष काय पुढाऱ्यालाच लागावं, आमच्या बापाला लागू नये? ह्या युक्तिवादाला माझ्यापाशी तरी उत्तर नव्हते. आणि बाप गयावया करीत असतानाही गंपूने ब्राह्मण कार्यालय भाड्याने घेऊन 61 साजरी केली. त्या दिवशी समाजात गंपूचे स्थान काय आहे हे मला कळले. जवळजवळ 200 पान उठले होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्हा सर्व मित्रांच्या बायका गंपूच्या पक्षाला मिळाल्या होत्या. केवळ एखाद्या समारंभात मिरवायला मिळावे म्हणून त्या उत्सवात त्यांनी भाग घेतला होता हे उघड होते. परंतु गंपूच्या ऑर्गनायझेशनला तोड नव्हती. बापावर शुभचिंतनपर कविता लिहिणारा कवी देखील त्याने मिळवला होता. कुटुंबातली सारी माणसे गोळा केली होती. सनई चौघडा लावला होता. त्यांना शास्त्रोक्त राग वाजवण्याची तंबी दिली होती. एका कोचावर म्हातारा म्हातारीला बसून पुण्यातल्या 10-12 वक्त्यांची भाषणे देखील घडवून आणली. गंपूचा बाप म्हणजे वास्तविक अश्राप माणूस. खालच्या मानेने कचेरीत गेला. 25 वर्ष निमूटपणे नोकरी केली आणि रिटायर झाला. पण त्याच्यावर देखील 15-15 मिनिटे भाषण करणारे लोक पुण्यात गोळा करता आले. कुणी त्याला जनकाची उपमा दिली, कुणी त्याचा रथ सत्यप्रिय अजातशत्रू धर्मराजाच्या बाजूला नेऊन उभा केला, तर कुणी रामाचे चारित्र्य त्यांना बहाल केले. म्हातारा आणि त्याहून म्हातारी पार बुजून गेली होती. मांडव गंपूच्या मित्रमंडळींनी फुलला होता आणि शेवटी गंपू उभा राहिला. आपल्या खड्या आवाजात त्याने आपल्या बायकोला पंचारती आणायला सांगितले. 61 निरंजनांनी आपल्या आईबापांना 5-7 सुवासींना पकडून ओवाळायलाही लावले. आणि हा कार्यक्रम संपल्यावर काही मंडळींनी आहेर केले. त्यात देखील धोतराचे पान देणाऱ्या गृहस्थाला, एवढ्या किमतीत मी तुम्हाला जकास धोतर आणून दिलं असतं, हे कुठून आणलं? असं तो म्हणालाच. जोगळेकर मंडळीकडून. आहेर करणारे गृहस्थ बावरून म्हणाले, जोगळेकर मंडळी म्हणजे 1 नंबरचा लुच्चा. पुढल्या खेपेला मला सांगा, सूरजमल अँड सन शिवाय धोतर घेऊ नका. हा सल्ला द्यायचे हे ठिकाण नव्हते. पण गंपूला सल्ला द्यायला स्थळ काळाचा विचार करावा लागत नव्हता. सरते शेवटी गंपूने आपला बाप या विषयावर समारोपाचे भाषण करून, आजचे माझे यश हे केवळ ह्या बापामुळे आहे, असे म्हणून भर मांडवात सर्वांसमोर बापाला साष्टांग नमस्कार घालून शतायुषी व्हा असा आशीर्वादही देऊन टाकला. आजचे माझे यश ह्या शब्दांचा अजूनही मला अर्थ कळला नाही. परंतु इंटर नापास एवढे शिक्षण, जास्तीत जास्त 180 रुपयापर्यंत पोचवणारी नोकरी, 2 खोल्यांचे भिराड आणि लग्नानंतर 5 वर्षात 4 मुले, अर्थातच 1 जुळे, ही जबाबदारी असलेला गंपू स्वतःच्या कुठल्या यशाबद्दल हे बोलला हे कोडे मला असले तरी गंपूला नाही. जीवनात आपण कमालीचे यशस्वी आहोत हा मुळी त्याच्या आम्हा कोणालाही त्याच्या इतक्या प्रदीर्घ परिचयानंतर न आढळलेल्या यशाचा खरा पाया आहे. तर मित्रांनो, ही होती परोपकारी गंपू या वल्लीची कथा. मित्रांनो, दुर्मिळ कथाकथन या मालिकेत
मी आपल्यासमोर वपू पु ल यांच्या अशाच दुर्मिळ कथा सादर करण्याचा यथाशक्ती प्रयत्न करतोय. ही मालिका आपल्यासमोर घेऊन येण्याची प्रेरणा मिळाली ती वपू पु ल यांच्यावर असलेल्या प्रेमातून, श्रद्धेतून. या कथेचे मूळ हक्क हे लेखक, प्रकाशक यांचेच असतील. सादरीकरणाचा प्रयत्न तेवढा मात्र माझा. जर तुम्हाला या दुर्मिळ कथा आणि त्यांचं सादरीकरण आवडत असेल तर एक लाईक, शेअर नक्की करा. आणि तसेच चॅनलवर येणाऱ्या पुढील कथा, कविता ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.